नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 23 हप्ते मिळाले। आता शेतकऱ्यांना आतुरता आहे 24व्या हप्त्याची। परंतु एक महत्त्वपूर्ण माहिती पुन्हा समोर आलेली आहे, ती माहिती आपण सुरुवातीला जाणून घेऊयात। मित्रांनो, पीएम किसानमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभलेलं आहे। 92% लाभार्थी कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांनी खर्च केला आणि नीती आयोगाच्या अभ्यासातून असे दावा केला जात आहे। हे देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि त्यामुळे शेती उत्पादकता वाढीस मदत मिळाली। तसेच सुमारे 92% लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीचा वापर बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांसाठी केला, असा दावा नीती आयोगाच्या माध्यमातून करण्यात आला। मित्रांनो, याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिली। नीती आयोगाच्या विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालयाने केलेल्या अभ्यासानुसार पीएम किसान योजनेमुळे शेती जमीनधारक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा प्रमुख उद्देश यशस्वीपणे सध्या होत आहे। तसेच कृषी उत्पादनाचा वाढता खर्च तसेच हवामानाशी संबंधित अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांसाठी मोठी मदत होत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झाला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। त्यावर कृषी मंत्री राज्यमंत्र्यांनी या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला असल्याची आणि माहिती लोकसभेत लेखी उत्तरातून दिली आहे। पीएम किसान ही जमीनधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेली केंद्र सरकारची योजना आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते। ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते। या योजनेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत सरकारने 23 हप्ते दिलेले आहेत। या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे 4.47 लाख कोटी रुपये रक्कम वितरित केली असल्याची माहिती राज्य कृषी राज्यमंत्र्यांनी दिली आहे। या योजनेच्या 23व्या हप्त्यापोटी 9,44,34,650 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,895 कोटी रुपये वितरित करण्यात आले। यात उत्तर प्रदेशातील 2,17,00,000 आणि महाराष्ट्रातील 90,55,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे। जिल्ह्यातील 7,694 शेतकरी या पहिल्या यादीत पात्र ठरले असून यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी ही योजना लागू आहे। 30 सप्टेंबर 2025 अखेर थकबाकी असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेरपर्यंत परतफेड न झालेली पीक कर्ज खाती व मुद्दल व्याजासह 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे। मित्रांनो, पीएम किसानचा 23वा हप्ता 20 जून रोजी हस्तांतरित केला गेला होता आणि आता शेतकऱ्यांच्या 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तो 24वा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो।